नमस्कार मैत्रिणींनो, लाईव्ह टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजा अश्वपती आणि सावित्री यांची वटपौर्णिमेनिमित्त सुंदर कथा पाहणार आहोत। प्राचीन काळात भद्र देशाचा राजा अश्वपती होता। त्याला अनेक वर्षापर्यंत संतान प्राप्ती झाली नाही। त्याने पुत्र जन्माला येण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। त्याच्या तपश्चर्येमुळे देवी सावित्री प्रसन्न झाली आणि त्यांना कन्यारत्न प्रदान करण्याचे वरदान दिले। त्यानुसार राजा अश्वपतीला कन्या प्राप्त झाली आणि त्यांचे नामकरण सावित्री असे करण्यात आले। सावित्री ही अतिशय सुंदर आणि गुणवान कन्या होती। ती मोठी झाली तेव्हा राजा अश्वपतीला तिच्या विवाहाची चिंता लागली। त्याने अनेक राजकुमारांना पाहिले, पण त्यांना सावित्रीसाठी योग्य वर सापडत नव्हता। सत्यवान आणि सावित्रीचा विवाह। एक दिवस राजा स्वतःच सावित्रीला घेऊन वर शोधण्यासाठी निघाला। जंगलात त्यांना सत्यवान नावाचा एक युवक भेटला। तो धुमतसेन नावाचा राजाचा मुलगा होता। सत्यवान धर्मपरायण आणि शूर होता, पण त्याच्याकडे धनधान्य नव्हते। नारद मुनींनी राजाला सांगितले की सत्यवान हा अल्पायुष्य आहे आणि त्याला काहीच वर्षाचे आयुष्य उरले आहे। राजा अश्वपती घाबरले आणि त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्यास सांगितले। परंतु सावित्री सत्यवानाच्या प्रेमात पडली होती आणि तिने आपल्या पतीवर असलेल्या निर्णयावर दृढ राहिली। शेवटी राजा अश्वपतींना सावित्रीच्या इच्छेनुसार सत्यवानाशी लग्न करावे लागले। सत्यवानाचा मृत्यू आणि यमराजाला सामना। सत्यवान जंगलात काम करत असताना नारद मुनींच्या भविष्यवाणीप्रमाणे त्याला अल्पायुष्यामुळे मृत्यू आला। सावित्री त्यांच्या मृतदेहाशेजारी बसली आणि जोरजोराने रडू लागली। त्या वेदनेचा आणि भक्तीचा सुरा ऐकून यमराज स्वतः सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी आले। यमराजाने धर्मराज म्हणून आपले रूपांतर दाखवले आणि सत्यवानाचा प्राण घेऊन निघाले। सावित्री मात्र यमराजाचा पाठलाग करत जंगलातून बाहेर पडली। यमराज सावित्रीला थांबण्यास सांगत होते, पण ती आपल्या पतीसोबतच येईल असे सांगत राहिली। सत्यवानाचे पुनर्जन्म आणि सुखी जीवन। यमराज सावित्रीच्या सतीत्वाचा आणि दृढ निश्चयाने प्रभावित झाले। त्यांनी सावित्रीला 3 वरदान मागण्यास सांगितले, पण सावित्रीने आपल्या सासू सासऱ्यांचे राज्य आणि दृष्टी परत मिळावी असे पहिले 2 वरदान मागितले। तिसरे वर म्हणून तिने सत्यवानाचे दीर्घायुष्य मागितले। यमराजाने सावित्रीची विनवणी मान्य केली आणि सत्यवानाला पुन्हा जिवंत केले। सत्यवान जिवंत झाला आणि त्यांना पुन्हा सुखी संसार लाभला। सावित्री आणि सत्यवान अनेक वर्ष सुखात राहिले। वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व। वटवृक्षाची पूजा। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात। वटवृक्षाला सत्यवानाचे प्रतीक मानले जाते। पूजा केल्यावर त्या वटवृक्षाची प्रदक्षिणा करतात आणि सावित्री आणि सत्यवानासारखे दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवन मिळवण्यासाठी प्रार्थना करतात। सारांश। वटसावित्रीची कथा ही पत्नीचे प्रेम आणि भक्तीची अत्यंत सुंदर कथा आहे। ही कथा आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये धैर्य आणि दृढ निश्चय राखण्याचे महत्त्व शिकवते, तसेच सत्य आणि सदाचरणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।